पाटलांच्या पुढे हजेरी देऊन जू हुजूर करून जगण्यापेक्षा त्यांच्याशी लढत मरो हा मार्ग पत्करून ते गावातून फरार झाले. सह्याद्रीच्या कड्या कपारीचा आधार त्यांनी घेतला. सह्याद्रीच्या कड्या कपारीत शिरजोर होऊन बसलेल्या अनेकाला त्यांनी धूळ चारली, कित्येकांना जमीनदोस्त केलं. आणि आता सह्याद्रीच्या रांगामध्ये फक्त फकीराचं नाव गाजू लागलं. फकीरा म्हटलं की भल्या भल्याना कापरं भरू लागलं. पण हाच फकीरा व्याकुळ झाला होता गाव सोडताना. राधाबाई ऊर बडवीत होती, सरूचा कंठ दाटून आला होता. राहीबाई थोबाडीत मारून घेत होती आणि आजोबा दौलती रडत रडतच गबऱ्या नावाच्या घोड्यावर खोगीर ठेवत होता. आणि फकीरा साधू आपल्या करत्या लेकरांना डोळ्यापासून दूर जाताना पाहत होता. हे दुःख फकीराला आठवलं.